स्टार सिटीमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत। एसएससीच्या विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशात 90% नाही तर 94% आरक्षण मिळायला हवं अशी मागणी केली आहे शिवसेनेनं। शिवसेना नुसती मागणी करून थांबलेली नाही, त्यासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आहे। कोट्याला आयसीएससी आणि सीबीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांनी कडाडून विरोध केलाय, तर एसएससीच्या विद्यार्थी आणि पालकांनी सरकारचं जोरदार समर्थन केलंय। कोणाची बाजू बरोबर याचा फैसला आता मुंबई हायकोर्टाला करायचा आहे। या कायदेशीर लढाईत एसएससीच्या विद्यार्थ्यांची साथ देण्यासाठी आता शिवसेनाही उतरली आहे। एकंदर पास होणाऱ्या एसएससीच्या विद्यार्थ्यांची संख्या बघतात आणि महाराष्ट्रातल्या उत्तम कॉलेजमध्ये आयसीएससी सीबीएसई मुलांना वाटते की आपल्यालाच ऍडमिशन मिळावं पाहिजे, असं दुर्दैवाने नाहीये। आणि एवढं सगळं करून 4000 जागा शिल्लक राहत आहेत मुंबईमध्ये, त्यामुळे त्यांच्यावरती देखील अन्याय होण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाहीये। सगळ्यांना ऍडमिशन मिळेल, त्यामुळे आम्ही ही कोर्टामध्ये केस जिंकणारच। जो राज्य शासनाने मुलांमध्ये केऑस होऊ नये म्हणून राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि 90 पेक्षा जास्त जर कोटा सरकारने दिला तर आमच्यासाठी ते स्वागतार्ह असेल। एसएससी, सीबीएसई आणि आयसीएससीच्या विद्यार्थी पालकांनी 10 पेक्षा अधिक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केल्या आहेत। या सगळ्या याचिकांवर एकत्रितरित्या 24 तारखेला सुनावणी करण्यात येणार आहे। महत्वाची बाब म्हणजे 25 तारखेला म्हणजेच गुरुवारी 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। याआधी राज्य सरकारचा पर्सेंटाईलचा निर्णय अशाच पद्धतीनं वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। राज्य सरकारनं घिसाडघाईत घेतलेल्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत हायकोर्टानं आयसीएससी आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता। मागच्या चुकांपासून धडा घेत यावेळी राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी प्रयत्न करणार आहे। श्रीरंग खरे, स्टार माझा, मुंबई। या बातमीनंतर स्टार सिटीमध्ये वेळ झाली ब्रेकची। ब्रेकनंतर अजून एक घडामोडी जाणून घेणार आहोत। पाहत रहा स्टार माझा।